मंडळी, मी तुम्हाला एका रील मध्ये असं दाखवलं होतं की आमचं वेअर हाऊस त्याच्यामध्ये साड्या आल्या होत्या, पण त्या साड्या फॅक्टरीतून आल्या होत्या. आज आपण फॅक्टरी बघणार आहोत की साडी पूर्ण बनते, ती प्रोसेस कशी राहणार आहे. तर मग मंडळी, हे जे राहणार आहे पूर्ण आपलं व्हाईट ग्रे राहणार आहे. हे जे टाके आहेत याला नाही का आम्ही डाईंग साठी देतो, त्याच्यामध्ये नाही का वेगवेगळे कलर आम्ही टाकत असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये चालणारी सर्वात जास्त सिल्क साडी अशा पद्धतीने बनते. जसं की मंडळी, कपडा कलरिंग झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचं इथं नाही का वर्क होतं. जसं की तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण नाही का थ्रेड वर्कचं काम चालू आहे. मशीन आहे, तुम्ही बघू शकता. साड्यांवरती पूर्ण वर्क झाल्याच्या नंतर इथं नाही का 6-30 असा साड्यांमध्ये कट होतो आणि कट झाल्याच्या नंतर नाही का इथं तुम्ही बॉर्डर बघू शकता, बॉर्डर कट होते. इथं जी प्रोसेस आहे मंडळी, साड्यांमध्ये जसे की डिझाईन सिलेक्शन करतो, इथं नाही का असे स्केचेस बनतात, त्याच्यानंतर नाही का एडिटिंगला जातात आणि याच्यानंतर नाही का विविंगला जातात आणि याच्यानंतर जे पूर्ण साडीचं सॅम्पल बनतं ते सॅम्पल नाही का अशा पद्धतीचं राहणार आहे. जसे की हे सॅम्पल तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला वेगवेगळे नाही का आमच्याकडे सॅम्पल सुद्धा बघायला मिळणार आहेत. तर मग मंडळी, तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, व्यवसाय करण्यासाठी तुम्ही जर सुरतला येत असाल तर पर्निका इंडिया नक्कीच एक वेळा व्हिजिट करा.